आजही नेहमीप्रमाणे संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत गरळ ओकलीच. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना कोणतीच प्रतिष्ठा नाही. ब्रिटिश आणि मुघल काळात मांडलिक संस्थानिक यांना जे स्थान होते तेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात आहे. स्वतःचे निर्णय घेण्याची कुवत आणि हिम्मत अधिकार या दोन्ही नेत्यांना नाही, अशी गरळ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ओकली. तसंच भाजप आणि महायुतीतील नेते दिल्लीची गुलामगिरी करतात असं विधानही संजय राऊतांनी केलं. आम्ही कधी दिल्ली समोर झुकलो नाही असा दावाही त्यांनी केला. पण खरंच राऊतांनी म्हटल्याप्रमाणे उभाटा गटाची भूमिका आहे का, यावरच आपण आज भाष्य करणार आहोत. नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी. मागे काँग्रेसच्या काही नेत्यांनी महाराष्ट्रात जागा वाटपावरून 25 जागांची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर राऊतांनी आक्रमक भूमिका घेतली आणि ठाकरे गट 23 जागा लढवणार असा इशारा काँग्रेसला दिला. पण दुसऱ्याच मिनिटाला महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही नेता नाही जो निर्णय घेऊ शकेल. जर नेता आहे तर त्याला निर्णयाचा अधिकार नाही. सातत्यानं त्यांना दिल्लीला विचारावं लागतं. त्यापेक्षा आम्ही दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करू. आता यापुढे जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत होईल, असं विधान संजय राऊतांनी केलं होतं. तसंच सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद असताना काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी लक्षात घेता या जागेबाबत निर्णय दिल्लीतच घेतला जाईल आणि राहुल गांधींच्या सहमतीनंच सांगलीचा उमेदवार दिला जाईल, असं विधान राऊतांनी केलं. तर राऊत म्हणाले त्या पद्धतीनं महाराष्ट्रात नेमकं कोणत्या जागांचं वाटप ते करणार आहेत असा प्रश्न पडतो. त्यानंतर संजय राऊतांनी विचारलेला दुसरा सवाल म्हणजे पूर्वी जागा वाटपाची चर्चा मातोश्रीत व्हायची, पण आता ह्यांना अर्थात सत्ताधारी पक्षातील नेत्यांना दिल्लीला जावं लागतंय, असं राऊतांचं मत आहे. पण 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना ठाकरे आणि राऊतांना किती दिल्ली वाऱ्या कराव्या लागल्या होत्या याचा विसर कदाचित राऊतांना पडलाय का, असाही प्रश्न विरोधक विचारत आहेत. तसंच संजय राऊतांनी दिनांक 9 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबद्दल विधान करताना म्हटलं होतं की दिल्लीतील व्यापाऱ्यांची भांडी घासणं हेच बनावट शिवसेनेचं नशीब. पण 2019ला महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी आणि नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर बसल्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्लीला का गेले होते? इतकंच काय, आतापर्यंत गांधी परिवार आणि काँग्रेसमधील मोठे नेते मित्र पक्षाचा जर मुख्यमंत्री होणार असेल तर त्यांच्या शपथविधीला जातात. पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा सोनिया गांधी आणि राहुल गांधी त्यांच्या शपथविधीला का आले नाहीत? ह्या प्रश्नाचं उत्तरही संजय राऊतांना द्यावं लागेल. तसंच संजय राऊत म्हणाले की स्वतः निर्णय घेण्याची कुवत आणि हिम्मत अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांमध्ये नाही. पण ज्यावेळी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आक्षेपार्ह विधान केलं तेव्हा संजय राऊत उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प का होते? तेव्हा राऊतांनी हिमतीच्या गोष्टी का करून दाखवल्या नाहीत? दुसरीकडे आता भारत जोडो न्याय यात्रेत छत्रपती शिवाजी पार्कवर ठाकरेंनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो ह्या वाक्यातील हिंदू शब्द काढला आणि तमाम देशभक्त आणि देशप्रेमी बांधवांनो हे वाक्य उच्चारलं. यावरून हिंदुत्वाची भूमिका काँग्रेस सोबत असल्याने उभाटा घेऊ शकत नाही का, हाही प्रश्न शिंदे गटाकडून विचारला गेला. तसंच लोकशाहीचं मंदिर मोडून टाकायचं आणि राम मंदिराचं उद्घाटन करायचं, लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत जाऊन राम मंदिराचं उद्घाटन करायचं, हे ढोंग आमच्याकडे नाही, असं राम मंदिर विरोधातील राऊतांचं विधान चांगलं चर्चेत होतं. त्यामुळे बाबरी माझ्याच शिवसैनिकांनी पाडली असं म्हणणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कुठे आणि काँग्रेस सोबत जुळवून घेण्यासाठी हिंदुत्वाच्या विचारधारेला तिलांजली देणारे आत्ताचे ठाकरे गट कुठे, असा प्रश्न आता राजकीय विरोधक विचारू लागले आहेत. त्यामुळे राम मंदिर विरोधात विधान करणं हे काँग्रेस समोर झुकणं नव्हतं का, असाही प्रश्न निर्माण केला जाऊ लागलाय. त्यात जंतर मंतरच्या इंडिया आघाडीच्या सभेत शरद पवारांना मंचावरील सूत्रसंचालकानं राहुल गांधींना मंचावर संबोधित करायला सांगा असं सांगितलं, ज्यानंतर पवार स्वतः राहुल गांधींना लोकांना संबोधित करा असं सांगताना दिसले. त्यामुळे ह्या कृतीतून
काँग्रेस समोर पवार आणि ठाकरे झुकत नाहीत का किंवा कमीपणा घेत नाहीत का हाही प्रश्न आहे. पण या सगळ्यात नरेंद्र मोदींना पहिल्यांदा लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर ते आधी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जातात. इतकंच काय, भाजपचे नेते पदाधिकारी बाळासाहेबांची जयंती पुण्यतिथी निमित्त अभिवादन करतात. पण दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना हे जमलं नाही. त्यात मुंबईकर म्हणून ठाकरेंनी मुंबईच्या विकासासाठी जे प्रयत्न करायला हवे होते ते प्रयत्न करण्याऐवजी केंद्र सरकारच्या प्रकल्पामध्ये आडकाठी घालण्याचा प्रयत्न मात्र ठाकरे गटानं पुरेपूर केला. अशा वेळी महायुती सरकारवर टीका करण्यात राऊत धन्यता मानत असतील तर यापेक्षा दुर्दैव काहीच नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.